गजक मध्य प्रदेशातील सर्वात प्रसिद्ध मिठाई। इथल्या प्रत्येक चौकात गजकची एक ना अनेक दुकानं पाहायला मिळतात आणि त्यातही मध्य प्रदेशातल्या मुरैनाचं गजक सर्वात अधिक प्रसिद्ध। इतर ठिकाणी देखील मुरैना गजक या नावाने हे गजक विकलं जातं। आपल्याकडे जसं लोणावळा चिक्की नावाने प्रत्येक गावामध्ये प्रत्येक शहरामध्ये चिक्की विकली जाते, तसंच हे मुरैना गजक मध्य प्रदेशातल्या प्रत्येक गावामध्ये आपल्याला विकत घेता येतं। हे गजक बनतं कसं आणि इतकं प्रसिद्ध का आहे हे जाणून घेण्यासाठी आम्ही मध्य प्रदेशातल्या मुरैनामध्ये आलेलो आहोत आणि दुकानाचं नाव आहे गोपी गजक भांडार। या बाजूला गजक विक्रीचं हे केंद्र आहे, तर पलीकडे गजक तयार करणारा यांचा कारखाना आहे, तो देखील आपल्याला पाहायचा आहे। सुरुवात करूयात या ठिकाणी असलेल्या या वेगवेगळ्या प्रकारच्या गजकच्या ओळखीपासून। अनेक व्हरायटी या ठिकाणी आहेत। सेठ जी नमस्ते। नमस्ते सर। ये अलग अलग वैरायटी आपके पास है, इसमें से बेसिक गजक कौन सा है, इसकी शुरुआत कब हुई और ये इतना पॉपुलर क्यों हुआ, कब से हुआ? बेसिक गजक ये गुड़ की है जो आज से 100 साल 150 साल पहले से जो बनती हुई आ रही है और इसमें गुड़ और तिल का मिश्रण होता है। और ये फेमस इसीलिए क्योंकि यहाँ एक तो पानी की तासीर है, चंबल पानी का, और यहीं पे तिली की क्या कहते हैं खेतीबाड़ी होती थी और यहीं गुड़ मिलता था। और हमारे आज से ये 4th जनरेशन चल रही है और हमारे दादाजी ने इसका आविष्कार किया है। हाँ, इसी के इन्वेंटर हैं। तर मध्य प्रदेशचा हा जो मुरैनाचा परिसर आहे, तर चंबळ नदीचं खोरं म्हणजे कधी काळी खरं तर इथल्या डाकूंमुळे ओळखलं जायचं, परंतु दुसरी ओळख म्हणजे अतिशय सुपीक असा हा सगळा परिसर। चंबळ नदी इथून वाहते आणि त्यामुळे आजूबाजूच्या परिसरामधली शेती अगदी सुजलाम सुफलाम, लांब लांबपर्यंत आपल्याला अगदी सपाट अशी शेतजमीन पाहायला मिळते आणि या शेतजमिनीत पिकणारा तीळ आणि इथे पिकणारा ऊस आणि त्यापासून तयार होणारा गुळ हे त्यावेळच्या 100-150 वर्षांपूर्वीच्या इथल्या नागरिकांसाठीची मिठाई होती आणि या मिठाईच्या स्वरूपाला त्यानंतर हे असं वेगवेगळं रूप येत गेलं। तो ये बेसिक गजक था जो गुड़ और तिल से बनता था, तो ये बाकी के आविष्कार कैसे हुए? बाकी के आविष्कार धीरे धीरे जनरेशन चेंज होती गई, फिर हम लोगों ने इनोवेट किया उसको। जैसे ये हम तिली की पट्टी बनाते हैं, ये भी बहुत पुरानी गजक है, आज से 100-125 साल पहले बनती थी। उसके बाद फिर इसका इनोवेट किया हमने। ये ड्राई फ्रूट की काजू पट्टी है। ये हम तिली का लड्डू बनाते हैं, इसके अंदर गुड़ फुल ड्राई फ्रूट होते हैं और तिल होती है। और तिल वैसे भी सर्दियों का एक बहुत बड़ा टॉनिक है। तिल के अंदर कैल्शियम और फाइबर्स होते हैं, वो बहुत ज़्यादा फ़ायदेमंद होती है। और सर्दियों का सबसे विशेष उपहार है गजक। एक हम जो स्पेशल फैनी बनाते हैं, बहुत सॉफ्ट और क्रिस्पी होती है। एक हम जो तिल का बर्फ़ी बनाते हैं, चॉकलेट बर्फ़ी बनाते हैं, जो बच्चों को काफ़ी लाइक करते हैं। तो ये नीचे तिल की बर्फी है, ऊपर चॉकलेट का कोटिंग है, नीचे तिल का बेस है इसके अंदर। और ये हम ड्राई फ्रूट चिक्की बनाते हैं। और ये एक मरोड़ी बनाते हैं, मूंगफली तिल और गुड़। जिसको गजक गुड़ पसंद नहीं है तो वो मूंगफली और तिल का भी यूज़ कर सकते हैं। और ये जो गुलाबी रंग की जो दिख रही है वो, ये रोज फ्लेवर में काजू पट्टी है, ड्राई फ्रूट वाली। हाँ जी। तर हा गजकचा मूळ पदार्थ गुळ आणि तीळ यांच्यापासून तयार होणारा। खरं तर आपल्याकडे संक्रांतीला आपण तिळाच्या वड्या बनवतो ना, तसाच हा प्रकार, फक्त मोठ्या प्रमाणात तयार होणारा। मात्र आपल्या ज्या तिळाच्या वड्या असतात त्याहून अतिशय मुलायम अशी या गजकची चव असते आणि त्यानंतर पुढं त्याच्यामध्ये गरजेनुसार मागणीनुसार हे बदल होत गेले। आता हे गजक बनतं कसं, तर या ठिकाणी आपण या बाजूला गजक तयार करणारा यांचा हा कारखाना आहे। या ठिकाणी जर आपण पाहिलं तर या मोठ्या कढईमध्ये पाक तयार केला जातोय। यामध्ये 80% गूळ आहे, 20% साखर आहे आणि त्यानंतर इथे भाजून घेतलेले हे तीळ आहेत। तर पाकामध्ये हे तीळ जे आहेत ते मिसळले जातात आणि त्यानंतर इथे हे 2 कामगार आपण पाहतो आहोत, भल्या मोठ्या लाकडाच्या हातोड्यांनी हे जे मिश्रण आहे ते बडवतायत, कारण एकजीव होणं गरजेचं आहे, ज्यामुळं हे जे मिश्रण आहे ते अतिशय नरम मुलायम होतं आणि खाताना जे आहे ते अतिशय
या ठिकाणी अगदी लोक पसंत करतात। तर या सगळ्या दुकानाचे आणि याचे मालक आहेत। सेठ जी नमस्ते। तो ये प्रोसेस जो है वो हम जो देख रहे हैं तो कितनी देर लगती एक बार का गजक तैयार करने में? कम से कम 20 मिनट। अच्छा, तो शुरुआत होती है तिल को रोस्ट करने से? शुरुआत होती है अपनी गुड़ और शक्कर और उसमें पानी मिलाने के बाद में उसको फिल्टर करके चाशनी उसकी तैयार की जाती है। जब तक फुल टेम्परेचर ना आ जाए जब तक उसको अपन उतारते नहीं है। उसके बाद वो चाशनी इधर वहाँ पर आती है पटिया पर। उसको अपन ने अभी देखा था बिल्कुल ब्राउन कलर्ड हो जाता है एकदम वाइट, जब तक अपन उसको टाइट खींचते रहते हैं। उसके बाद में प्रोसेस में वो तिल है, तिल के अंदर वो अभी मिलेगा चक्का, उसको उसके अंदर मिलाया जाता है। इतना मिलाया जाता है कि तिल उसमें से अपने आप छोड़ने लगे। उसके लिए बस कुटाई के लिए तैयार हो जाती है। ये प्रोसेस पूरा 20 मिनट के अंदर चलता है। तो सबसे ज़्यादा ये जो बेसिक गजक है वही खपता है? ये सबसे ज़्यादा नॉर्मल गजक है तो रेगुलर में सबसे ज़्यादा यही चलती है। सबसे ज़्यादा बेस्ट स्वाद आता है इसका। हाँ, तर आपण पाहिलं पाकामध्ये तिळाचं भाजलेल्या तिळाचे मिश्रण एकत्र केल्यानंतर ते असं या लाकडाच्या हातोड्यांनी असं सपाट केलं जातं आणि आता याच्या वड्या पाडल्या जात आहेत। आपण जर बघितलं ना तर हे एक यंत्र आहे आणि एकसारख्या वड्या या गजकच्या इथं तयार केल्या जात आहेत आणि लगेच ताजं तयार झालेलं गजक इथं या बॉक्समध्ये भरलं जातं आहे आणि अर्थातच विक्रीसाठी उपलब्ध केलं जात आहे। तर गजकसाठीचा हा पाक तयार झाला आहे आणि लाकडाच्या भल्या मोठ्या पाटावरती हा पाक इथे ओतण्यात आला आहे। मी जसं म्हटलं 80% गूळ आहे आणि 20% साखर आहे आणि हा पाक काही मिनिटे थंड होण्यासाठी इथे ठेवला जातो आणि थंड झाल्यानंतर काही प्रमाणातच थंड झाल्यानंतर या पाकाला एका वेगळ्या प्रकारे म्हणजे त्याला पीळ देऊन जे आहे ते थंड केलं जातं जेणेकरून अतिशय नर्म मुलायम असा गजक तयार व्हावा। एरवी बऱ्याचदा आपण पाहतो की तिळाची वडी जी आहे ती काही वेळा अशी चिकट होते किंवा रबरी होते, ती होऊ नये यासाठी काय कार्य केलं जातं ते आपण आता इथे पाहणार आहोत। तर कढईतून काढलेला हा गूळ आणि साखरेचा पाक इथे अशा प्रकारे थंड केला जातोय आणि तो पूर्ण थंड होण्याच्या आधीच त्याच्यामध्ये भाजलेले तीळ मिसळायचे। तर हे जे दोन कामगार आहेत तर ते आपण बघतोय की कशा प्रकारे हा जो पाक आहे तो पसरतायत, पुन्हा एकजीव करतायत, पुन्हा खेचतायत, पुन्हा त्यांना एकजीव करतायत। सोनपापडी वगैरे तयार करताना आपण जी प्रोसेस जी पद्धत बघतो काहीशी तशीच पद्धत आहे आणि याचं कारण हे आहे की गजक अतिशय नर्म मुलायम व्हावी, कुठेही ती चिकट होऊ नये यासाठी अशा प्रकारे हा जो पाक आहे तो पुन्हा पुन्हा खेचला जातो आणि पुन्हा पुन्हा जो आहे तो एकजीव केला जातो आणि त्यानंतर असे धागे तयार होत आहेत। या पाकामध्ये आपण जर बघितलं ना तर असे धागे तयार होत आहेत आणि त्यानंतर मग यामध्ये तीळ मिसळले जाणार आहेत। तर हा जो पाक आहे खरं तर या पाकाचे हे दोन मोठे गोळे आहेत, त्याला पीळ देऊन ते असे नर्म मुलायम करण्यात आलेत। ते आता या भाजलेल्या तिळामध्ये मिसळले जाणार आहेत आणि इथून खऱ्या अर्थाने गजक तयार व्हायला सुरुवात होणार आहे आणि हे सगळं जे आहे ते अगदी ठरलेल्या नेमक्या वेळेलाच करावं लागतं। थोडी जर वेळ पुढे मागे झाली तर या गजकची चव बदलते, बिघडते। आपण जर पाहिलं तर हा जो पाकाचा गोळा आहे तो भाजलेल्या या तिळाच्या कढईमध्ये टाकण्यात आला आहे आणि त्याला तीळ जे आहेत ते दोन्ही बाजूंनी असे चिकटतील अशा प्रकारे दाबले जातं आहे। याच्या खाली बघितलं तर हे सगळे जे तीळ आहेत या कढईमधले ते या पाकाच्या गोळ्यांमध्ये जिरवले जातील, मुरवले जातील।
याच्यावरून आपल्याला अंदाज येईल की तिळाचा किती मोठ्या प्रमाणात वापर या गजकसाठी केला जातोय। आणि अख्खे तीळ आहेत, कुठेही हे तीळ जे आहेत ते बारीक करून घेतलेत किंवा त्याची पावडर केली असं नाही, तर आधी पाकासोबत हे तीळ एकजीव केले जातात आणि नंतर हातोड्यांनी ते ठोकले जातात, ज्यामुळं अगदी मऊ स्वरूपाचं गजक आपल्याला मिळतं। तर पाकामध्ये मिक्स केलेले हे तीळ आता या गजक बनण्याच्या शेवटच्या प्रक्रियेसाठी इथं आणलेत आणि अगदी जोरात या लाकडी हातोड्यांनी बडवलं जातंय। आणि इथं खऱ्या अर्थाने हे जे तीळ आहेत ते या गुळ आणि साखरेच्या पाकासोबत एकजीव होणार आहेत। कुठंही आपण जर पाहिलं तर आधी हे तीळ बारीक केलेले नाहीत, तर पाकासोबत ते मिसळल्यानंतर या हातोड्यांनी त्यांना ठोकलं जातंय आणि त्यामुळं अगदी मऊ आणि एकजीव असं गजक आपल्याला मिळतं। तर ठोकून एकजीव केलेलं मिश्रण थोडाही वेळ न घालवता अशा स्वरूपात त्याच्या वड्या पाडल्या जातात। आणि मी सुरुवातीला जसं म्हटलं, हे अगदी वेळेवरती होणं गरजेचं असतं। थोडा जरी वेळ पुढे मागे झाला तर गणित बिघडू शकतं। आता या गजकच्या वड्या अशा स्वरूपामध्ये बॉक्समध्ये भरण्यासाठी तयार आहेत आणि लागलीच शेजारी असलेल्या दुकानामध्ये त्या विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत। इथे आपण गजकचे वेगवेगळे प्रकार पाहिले होते या ठिकाणी, जे बेसिक गजक आहे तर ते गजक सर्वात अधिक लोकप्रिय आहे। मात्र इतर अनेक वेगवेगळे प्रकार लोक आवडीने खातात। तर या गजक बनवण्याची अख्खी प्रोसेस दाखवल्यानंतर अर्थात तुम्हाला चव सांगणं देखील गरजेचं आहे। अतिशय नर्म मुलायम, तोंडात टाकल्यानंतर अगदी सहजपणे विरघळून जाते। सबसे बेस्ट रोल होता है, ये मेरे यहाँ का सबसे हॉट डिमांड वाला आइटम है। अगर इसको आपने खा लिया तो इसके बाद आपको कुछ भी पसंद नहीं आएगा। हाँ जी, इसमें क्या बटर मिला है, क्या है? देसी घी में बनता है। अंदर अच्छा, देसी घी का। स्टफिंग है, ओके। बहुत यूनिक टेस्ट है। बाकी फिर आप बताएंगे कैसा टेस्ट है। बहुत मुलायम, बहुत मुलायम। क्वालिटी से कोई कंप्रोमाइज़ नहीं है मेरे यहाँ पे, और ये सबसे हॉट डिमांड वाला आइटम है मेरे यहाँ। हाँ जी, म्हणजे संक्रांतीला तिळाच्या वड्या तर आपण सगळेच खातो, परंतु ही जी मिठाई आहे ती त्याच्या बरेच पावलं पुढे जाणारी आहे। आणि खरं तर ही पद्धत आपण जी सांगितली ती फॉलो करायला हरकत नाही, ज्यामुळं अतिशय नर्म मुलायम असं गजक आपल्याला मिळतं। हा सगळा मध्य प्रदेशचा मुरैना आणि चंबळचा जो भाग आहे तो तिळाच्या शेतीसाठी आणि इथं तयार होणाऱ्या ऊस आणि गुळासाठी प्रसिद्ध आहे। आणि त्यातून तयार झालेली ही गजक नावाची बर्फी मध्य प्रदेशची ओळख। कधी येणं झालं किंवा इतर ठिकाणी संधी मिळाली तर नक्कीच या गजकचा आस्वाद घ्यायला विसरू नका। कॅमेरामन विजय राऊतसह मी मंदार गुंजारी इथेच थांबतो। मुरैना। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।